हॅलो हॅलो माय लिटल स्टुडंट. टुडे आपण एक सुंदर गोष्ट शिकणार आहोत. त्याचं नाव आहे ही पिसे कोणाची. बट हे स्टोरी ऐकताना झोपायचं नाही आणि हसताना पडायचं नाही. लेट्स स्टार्ट. मीनूचे घर शेतात होते. ती खेळता खेळता घरापासून फार दूर आली. तिला 2 पिसे दिसली. तिने ती पिसे उचलली. तिला ती पिसे खूप आवडली. तर मीनूचे घर कोठे होते? हो, बरोबर, शेतात. इन द फार्म. मीनू काय करत होती? शी वॉज प्लेइंग. खेळत होती. खेळता खेळता ती आली फारच दूर. दूर म्हणजे गुगल मॅप पण म्हणेल. टर्न बॅक. आणि मग तिच्या समोर काय आलं? 2 पिसे म्हणजे फेदर. चमचमीत, सुंदर, झुळझुळीत. मीनूने काय केले? ती उचलली लगेच. आणि तिच्या मनात विचार आला, कोणाचे असतील बरे? तिला वाटेत एक कोंबडी दिसली. मीनूला वाटले ही पिसे कोंबडीचीच असणार. म्हणून तिने कोंबडीला विचारले, कोंबडीताई, ही पिसे तुझी आहेत का? कोंबडीने पिसांकडे निरखून पाहिले. म्हणाली, नाही ग बाई, ही पिसे माझी नाहीत. असे म्हणून कोंबडी खुराड्यात जाऊन बसली. कोणाचे असतील बरे ही पिसे? असे म्हणत मीनू एका झाडाजवळ आली. तिला भेटले कोण? एकदम रॉयल एंट्री देत असलेले कबूतर दादा. पांढऱ्या करड्या रंगाचे कबूतर दादा. त्याला पाहून मीनूला वाटले, याची तर नाहीत ही पिसे. तिने कबूतर दादाला विचारले, कबूतर दादा, ही पिसे तुझी आहेत का? कबूतर म्हणाले, नाही ग बाई, ही पिसे माझी नाही. कोणाची असतील बरे ही पिसे? या विचारात मीनू पुढे निघाली. समोरून आपला पिसारा सावरत मोर येत होता. मस्त मोहक मोर. त्याची एडदार चाल आणि रंगीबेरंगी लांब सडक पिसारा खूप मोहक दिसत होता. तिने आपल्या हातातील पिसे निरखून पाहिली आणि ही पिसे नक्की मोराची नाही हे तिला जाणवले. तरीही तिने मोराला विचारले, अरे मोरा, ही पिसे कोणाची आहेत हे तुला माहिती आहे का? मोरांनी पिसांचे निरीक्षण केले आणि म्हणाला, ही तर बदकाची आहेत. मीनूला खूप आनंद झाला. तिने मोराला विचारले, मला बदक कोठे भेटेल? मोराने बदकाचा पत्ता सांगितला. त्याचे आभार मानून मीनू पळतच नदीवर आली. मीनू झाली होती एकदम एक्सायटेड. नदी किनारी दाट झाडी होती. तिने बदकाला हाक मारली. झाडीतून एकदम हिरो स्टाईलने बदक बाहेर आले. मीनूने त्याच्या समोर हातातील पिसे धरली आणि त्याला म्हणाली, ही तुझी पिसे मला सापडली आहेत. मी तुला शोधत होते. ही घे तुझे पिसे. बदकाला मीनूचे कौतुक वाटले. बदक मीनूला म्हणाले, मीनू, माझी पिसं देण्यासाठी इतक्या दूर आलीस, म्हणून ही पिसं तुझ्या जवळच ठेव. एकदा पिसं गळून पडली की ती परत जोडली जात नाहीत. तुला अशी वेगवेगळी पिसं सापडली तर तू ती सांभाळून ठेव. मीनू आनंदाने घरी आली. तिने बदकाने दिलेली पिसं वहीत ठेवली. स्वाध्याय. उत्तरे सांगा. प्रश्न 1 अ. मीनूचे घर कोठे होते? उत्तर, मीनूचे घर शेतात होते. आ. मीनू कोणाकोणाला भेटली? उत्तर, मीनू कोंबडीताई, कबूतर दादा, मोर व शेवटी बदकाला भेटली. ई.
मीनूला बदकाचा पत्ता कोणी सांगितला? उत्तर, मीनूला बदकाचा पत्ता मोराने सांगितला. ई, पिसे कोणाची होती? उत्तर, पिसे बदकाची होती. उ, बदकाने मीनूला काय सांगितले? उत्तर, मीनूने बदकाला सांगितले की तुझी पिसं मला सापडली आहेत. मी तुला शोधत होते. ही घे तुझी पिसं. प्रश्न 2. रिकाम्या जागी जुळणाऱ्या योग्य पर्यायापुढे अशी खूण करा. म्हणजे टिक मार्क करायची आहे. प्रश्न, पिसे सापडल्यावर मीनूला ... अ, पिसे कोणाची आहेत हे माहिती करून घ्यायचे होते. आ, पिसे घरी न्यायची होती. याचं योग्य उत्तर आहे अ, पिसे कोणाची आहेत हे माहिती करून घ्यायचे होते. प्रश्न क्रमांक 3. जोड्या जुळवा. इथे अ गटामध्ये पक्ष्यांची नावे दिलेली आहेत व ब गटामध्ये पक्षी कुठे राहतात हे दिलेलं आहे. तर इथे अ गटामध्ये 1 नंबरला आहे बदक. तर बदक कुठे राहतो? नदीमध्ये. इथे 2 नंबरला दिलेला आहे कोंबडी. तर कोंबडी कुठे राहते? खुराडे. इथे 3 नंबरला दिलेला आहे कबूतर. तर कबूतर कुठे राहतं? झाडावरती. प्रश्न क्रमांक 4. उदाहरणे वाचा, त्याचप्रमाणे लिहा. उदाहरणे: घर, घरापासून. घर, घराजवळ. खुराडे, खुराड्यात. तर याच्यासारखंच आपल्याला पुढे शब्द दिलेले आहेत, त्याच्यापासून शब्द तयार करायचे आहेत. ठीक आहे. गाव, गावापासून. पाय, पायात. तळे, तळ्यात. घरटे, घरट्यात. तर अशाच प्रकारे जर तुम्हाला धडे किंवा कविता ऐकायच्या असतील, प्रश्नांची उत्तरे हवे असतील, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.